जय भीम सर्वांना। आज बहुजन संघटनेच्या माध्यमातून मी 2023 मध्ये जे इलेक्शन झाले त्या इलेक्शनचा जे काही अपडेट्स आहेत ते तुमच्यापर्यंत घेऊन आलेलो आहोत। आपण सगळ्यांना माहितीच आहे की आत्ताच 26 तारखेला सगळीकडे मतदान झालं आणि त्याचा रिझल्ट आज डिक्लेअर झालेला आहे। एकूणच त्रिपुरा, नागालँड आणि मेघालय या 3 राज्यांचं इलेक्शन होतं। हे तिन्ही राज्य जे आहेत ते 7 सिस्टर्स राज्य जे आहेत त्याच्यापैकी राज्य होते आणि त्या राज्यांमध्ये हे निवडणुका झालेल्या आहेत। अतिशय लहान लहान ते राज्य आहेत। त्यांचा काय इफेक्ट या भारतीय राजकारणाच्या एकूण परिपटलावर होईल हे जरी सांगता येत नसलं किंवा फार कमी इफेक्ट त्याचा होत असला तरी एकूणच राज्य म्हणून राज्य ताब्यात असणं याची एक वेगळीच महत्त्वपूर्ण जी गोष्ट आहे ती आपल्या एकूण राजकारणाला अफेक्ट करते। आणि म्हणून या ठिकाणी जर बघितलं हे लहान जरी राज्य असले तरी आपल्या ताब्यात असणं ही एक मोठी गोष्ट असते आणि एक राज्याचा काउंट आपल्याकडे आहे याची एक भर पडते। एकूण जे काही इलेक्शन झाले याच्यामध्ये काही बायपोल सुद्धा झाले, म्हणजे त्याला आपण पोट निवडणुका म्हणतो। एकूण पोट निवडणुका ज्या ठिकाणी झाल्या त्यामध्ये जे काही राज्य आहेत त्या ठिकाणी जे महत्त्वाचे राज्य आहेत त्याच्यामध्ये तामिळनाडू आहे, महाराष्ट्र आहे, त्यानंतर अरुणाचल प्रदेश आहे आणि त्यानंतर वेस्ट बेंगॉल या ठिकाणी एकूण 4 राज्यामध्ये ज्या काही पोटनिवडणुका झाल्या त्यामध्ये जवळपास 5 ठिकाणी इलेक्शन झाले। या 5ही ठिकाणी जर आपण बघितलं तर अरुणाचल प्रदेशमध्ये जी एक सीट बीजेपीला भेटली ती अनअपोज्ड होती। अनअपोज असल्यामुळे तिथे इलेक्शन झालं नाही, अर्थातच ती सीट बीजेपीच्या खात्यात पडली। परंतु ज्या काही उरलेले जे काही इलेक्शन झालेत त्या इलेक्शनमध्ये जर आपण बघितलं तर आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये 2 ठिकाणी इलेक्शन झालं आणि वेस्ट बेंगॉलमध्ये इलेक्शन झालं। वेस्ट बेंगॉलमध्ये जर आपण बघितलं तर त्या ठिकाणी INC म्हणजे इंडियन नॅशनल काँग्रेसची सीट निवडून आलेली आहे आणि त्या ठिकाणी त्यांनी जो पराभूत केलेला आहे ते अर्थातच AITMC म्हणजेच ऑल इंडिया तृणमूल काँग्रेसला। ममता बॅनर्जी तिथे सत्तेत आहे आणि सत्तेत असताना त्यांच्या पक्षाला हा पराभव बघावा लागलेला आहे आणि या ठिकाणी बीजेपी अर्थातच फार कमी म्हणजे त्यांना फारच कमी मतदान पडलेलं आहे, म्हणजे बीजेपी तिथे हरलेली आहे। आपण जर हा जो मतदारसंघ आहे हा सागरदिघी आहे आणि दुसरा जो मतदारसंघ आपल्याला जो आहे तो तामिळनाडूकडे जर आपण बघितलं तर बीजेपीला या ठिकाणी आपण खऱ्या अर्थानं जर बघितलं त्यांना उमेदवार सुद्धा सापडलेला नाहीये। बीजेपीला त्या ठिकाणी उमेदवार सापडला नाही, अर्थातच समाजवादी पार्टीकडे त्या ठिकाणी उमेदवार होता। एवढंच नाही तर त्या ठिकाणी अखिल भारतीय हिंदू महासभेला सुद्धा उमेदवार भेटला, परंतु बीजेपीला त्या ठिकाणी उमेदवार भेटला नाही। त्या ठिकाणी सुद्धा आपण जर बघितलं तर INC म्हणजे इंडियन नॅशनल काँग्रेस त्या ठिकाणी निवडून आलेली आहे आणि या ठिकाणी जर आपण बघितलं तर या ठिकाणी RPI आठवले यांचा सुद्धा एक उमेदवार उभा होता आणि त्याला एकूण आपण जर बघितलं तर 132 एवढं मतदान पडलं। त्या ठिकाणी परत RPI शिवराज नावाची एक पार्टी होती, ती सुद्धा इलेक्शन लढली आणि तिला त्या ठिकाणी 127 मतदान पडलं। तर यावरून आपण एक समजू शकतो की तामिळनाडूमध्ये आपल्याला उमेदवार जरी मिळत असले तरी त्यांची जी मास किंवा मासमध्ये त्यांची जी पकड आहे ती अजिबात आपल्याला त्या ठिकाणी दिसत नाही आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला काम करणं गरजेचं आहे। एकूणच जर आपल्याला आपण एक मोठा आंबेडकरवादी किंवा आंबेडकरी राजकारणाचा एक विस्तार करण्याचा प्रयत्न जर करण्याच्या हिशोबाने जर बघितलं तरी फार आपल्यासाठी म्हणजे आपल्याला काम करण्याची गरज असलेली ही एक गोष्ट आहे आपण जर बघितलं तर। या ठिकाणी जर आपण बघितलं तर पुढे जर आपण बघितलं की वेस्ट बेंगॉल नंतर आपण महाराष्ट्राच्या निवडणुकांकडे बघू तर महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी 2 ठिकाणी आपल्याला निवडणुका झालेल्या दिसतात, एक चिंचवड आणि कसबा। दोन्हीही पुण्याचाच भाग, दोन्हीही राष्ट्रवादी काँग्रेसच्यासाठी किंवा एकूणच म्हणजे शरद पवारांचं राजकारण असेल ते पुन्हा, बारामती, मावळ असेल या मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात चालतं। पिंपरी चिंचवड आणि पुणे ही महानगरपालिका ह्या शरद पवारांच्या म्हणजे एकूणच बालेकिल्ल्यात असल्यासारख्या आहेत असं आपण म्हणू शकतो। आणि अशा परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी जी INCची सीट होती म्हणजे इंडियन नॅशनल काँग्रेसची ती कसब्यामध्ये ती निवडून आलेली आहे। अर्थात ही सीट पडणारच होती असा बऱ्यापैकी अंदाज सगळ्यांना आलेला होता की बीजेपी ही सीट हारणार। मुक्ता टिळक यांच्या निधनाने ती सीट रिकामी झाली होती आणि त्या ठिकाणी जो काही बीजेपीच्या विरोधातला जो काही वातावरण होतं ते वातावरण त्या ठिकाणी जबरदस्त पद्धतीनं वर्कआउट केलं आणि त्या ठिकाणी जी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेची जी काही युती बघायला मिळाली त्याचा एकूण परिपाक म्हणजे त्या ठिकाणी दंगेकर निवडून आलेले आहेत। रवींद्र दंगेकर त्या ठिकाणी निवडून आलेले आहेत आणि त्या ठिकाणी रासने जे आहे ते पडलेले आहेत असं आपल्याला एकूण दिसतं। त्या उलट जर आपण पिंपरी चिंचवडच्या राजकारणात जर बघितलं तर लक्ष्मण जगताप जे आमदार होते ते बीजेपीचे म्हणजे कधी शहराध्यक्ष असलेले
आमदार होते आणि त्यांच्या निधनाने ती सीट रिकामी झाली होती आणि त्यानंतर त्यांच्या पत्नी ज्या आहेत अश्विनी जगताप यांनी ही इलेक्शन लढलं. या ठिकाणी जर आपण बघितलं तर नाना काटे हे राष्ट्रवादीचे उमेदवार होते आणि त्यासोबतच जे राहुल कलाटे जे आहेत यांनी अपक्ष म्हणून फॉर्म भरलेला होता. अपक्ष असताना सुद्धा ते एकूण शिवसेनेचे बंडखोर उमेदवार होते आणि शिवसेनेचे बंडखोर उमेदवार असताना त्याच ठिकाणी त्यांना वंचित बहुजन आघाडीचे आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनी सुद्धा त्यांना वंचित बहुजन आघाडीने पाठिंबा दिलेला होता. अशा परिस्थितीमध्ये आपण जर बघितलं तर हे इलेक्शन झालं होतं आणि त्या ठिकाणी अश्विनी जगताप यांचा विजय झाला. आणि त्या ठिकाणी जर आपण बघितलं तर एकूणच राष्ट्रवादी काँग्रेसच्या नाना काटेंचा आणि राहुल कलाटे यांचा जर एकत्र आपण जर बेरीज केली तर अर्थात ती अश्विनी जगताप यांच्यापेक्षा जास्त आहे. असं जरी असलं तरी एकूण राजकारणामध्ये आपल्याला बंड थोपट म्हणजे थांबवता आले पाहिजे आणि आपल्याला उमेदवारांचं जे काही म्हणणं आहे ज्यांना उभं राहायचं आहे त्यांनी ते समजून घ्यायला पाहिजे. त्या पद्धतीनं जर आपण राजकारण करू शकलो, ज्याला डिप्लोमसी आपण म्हणतो, सौजन्य म्हणतो, ते जर करता आलं तर अर्थातच जो काही बीजेपीला रोखण्याचा जो काही प्रकार आपण सतत बोलत होतो की बीजेपीला आपण रोखलं पाहिजे, बीजेपीला हरली पाहिजे, या पद्धतीने एक नरेटिव्ह आपण तयार करण्याचा प्रयत्न करतो. परंतु बीजेपी हरली पाहिजे हे जरी खरं असलं तरी त्यासाठी म्हणून प्रत्येक वेळेस हा वंचितांच्या राजकारणाचा बळी का द्यावा हा एक मोठा प्रश्न आपल्यासमोर उपस्थित या ठिकाणी करणं आवश्यक आहे. प्रत्येक वेळेस कॉम्प्रोमाइज हे लहान पक्षांनी करावं. प्रत्येक वेळेस लहान पक्षांनी किंवा एकूणच जर मोठं मन करून कधीतरी जे काही प्रस्थापित पक्ष असतील यांनी जर लहान पक्षाला पाठिंबा दिला तर काय हरकत आहे, त्यांनी एकदा मोठं मन करायला काय हरकत आहे, ह्या भूमिका सुद्धा आपण या ठिकाणी समजून घेतल्या पाहिजे. प्रत्येक वेळेस कुणाला तरी बी टीम म्हणून कुणाला तरी यांच्यामुळे हा हारला असं म्हणून राजकारण चालत नसतं. डेमोक्रेसीमध्ये प्रत्येकाला निवडणूक लढण्याचा अधिकार दिलेला आहे. त्यामुळे कुणावर दोषारोपण करून आपण त्याची पाठराखण करू शकत नाही. त्यामुळे ही जबाबदारी हारलेल्याची आणि जिंकणाऱ्याची जी काही असेल ती एकूणच सगळ्यांची जिम्मेदारी आहे. हरवणं आणि जिंकवणं जे काही आहे ते काही हा उभा राहिला म्हणून तो हरला आणि तो उभा राहिला म्हणून हा जिंकला असं जरी आपल्याला दिसत असलं तरी एकूण डेमोक्रेसीमध्ये आपण जर बघितलं तर तो त्याचा हक्क आहे. इलेक्शनला उभं राहणं, इलेक्शन कंटेस्ट करणं हा त्याचा हक्क आहे आणि तो हक्क त्याने जर बजावत असेल तर यामध्ये मला नाही वाटत की काही चुकीचं असेल. आपण हे झालं बाय इलेक्शनमध्ये. या इलेक्शनचा जो परिणाम आहे एकूणच महाराष्ट्रामध्ये जे काही सत्ता संघर्षाच्या गोष्टी आपण जर बघतोय की त्या न्यायालयामध्ये सतत चालू आहेत, सुनावणी सुरू आहे आणि अशा परिस्थितीमध्ये हे इलेक्शन झालेलं आहे तर याचा काय परिणाम होईल आपल्याला हे येत्या काही दिवसात कळेलच. अर्थात हे सगळं गुलदस्त्यात आहे. परंतु या दोन्ही ठिकाणी जर आपण बघितलं तर एकूणच इलेक्शन जे आहे अतिशय अटीतटीचं झालं होतं. अक्षरशः अख्खं मंत्रिमंडळ कसब्यात आणि चिंचवडमध्ये उपस्थित असलेलं आपल्याला दिसतं. याच दरम्यान अमित शहा हे सुद्धा आपली एक मीटिंग करून गेले. एवढंच नाही तर गिरीश बापट हे अतिशय बिमार असताना सुद्धा कसब्याच्या काही ठिकाणी त्यांनी आवाहन केलं मतदारांना. ही अतिशय बिकट गोष्ट आहे की अक्षरशः या पद्धतीनं बीजेपीला म्हणजे अतिशय आजारी लोकांना सुद्धा प्रचारात उतरवावं लागलं आणि तरी सुद्धा कसब्यातली सीट पडली. यावरून एकूण राजकारण काय कोणत्या दिशेने चाललं एक समजून घ्यायला पाहिजे. बीजेपीच्या विरोधामध्ये अर्थातच इथं खूप मोठा म्हणजे एक अँटी इन्कम्बन्सी आहे किंवा एक बीजेपीच्या विरोधात राग आहे असं आपल्याला दिसतंय एकूणच. आणि ते एकूण नाना काटेंना जे काही मतदान पडलं ती क्वांटिटी पण खूप मोठी आहे. त्यामुळे अर्थातच त्याही ठिकाणी बीजेपीला जरी निवडून आलेली असली तरी बीजेपीच्या विरोधात एकूण मतदान आहे असं दिसतं. आणि अर्थातच लक्ष्मण जगताप ज्या आहेत म्हणजे त्यांच्या मृत्यूमुळे ती एक सहानुभूती सुद्धा होती. त्याचा थोडासा फायदा मतदारसंघामध्ये, चिंचवड मतदारसंघामध्ये झालेला आपल्याला दिसतो. परंतु हे दोन्ही बायपोल जे आहेत ते असं म्हणतात की ते हे व्हायला म्हणजे अनअपोज व्हायला पाहिजे होतं, परंतु ते अनअपोज झालेलं नाही आहेत. कारण अनअपोज न करणे हे सत्र बीजेपीने सुरू केलं आणि त्यानंतर अर्थातच त्याची फळं त्यांना भोगावीच लागणार होती. हे एकूण दिसतं आपल्याला. हा झाला बायपोलचा एकूण अपडेट्स. परंतु आता आपण एकूणच हे जे काही त्रिपुरा, नागालँड आणि मेघालय हे जे राज्य आहेत या 3 राज्यामध्ये आपण जर बघितलं तर एकूण बीजेपीला फक्त त्रिपुरा जिंकता आलं. आणि त्यासोबत जर आपण बघितलं तर त्रिपुरामध्ये बीजेपीला एकूण 32 सीट मिळायला दिसतात. त्यासोबतच त्याच्या खालोखाल जे आपण जर बघितलं तर मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी जी आहे यांनी 11 सीट्स त्या ठिकाणी जिंकलेल्या आहेत. इंडियन नॅशनल काँग्रेसला त्या ठिकाणी 3 सीट आणि त्यासोबतच इंडिजिनस पीपल फ्रंट ऑफ त्रिपुरा याला 1 सीट. परंतु त्याच ठिकाणी जर आपण बघितलं तर टिप्रा नावाची एक जी पार्टी आहे, टिप्रा जी आहे एकूणच ती त्रिपुराच्या इंडिजिनस लोकांची ती पार्टी आहे आणि त्या पार्टीमध्ये ती एक संघटना आहे टिप्रा. आणि टिप्रा मोठा पार्टी त्याच संघटनेची ती एक पक्ष तयार झाला आणि त्या पक्षाचा ती जी काही निवडणूक लढली तर
तर ती आज तिथली एक मोठा विरोधी पक्ष आहे, रिजनल पार्टी आहे आणि त्या रिजनल पार्टीला 13 सीट त्या ठिकाणी मिळालेल्या आपल्याला दिसतात. एकूण टिप्रा म्हणजे काय तर त्रिपुरा ट्रायबल एरियाज ऑटोनॉमस डिस्ट्रिक्ट काउन्सिल इलेक्शन्स हे एकूण म्हणजे जवळपास टिप्राचं ते जे काही कोॲलिशन आहे ते आपल्याला या ठिकाणी दिसतं. म्हणजे ते एकूणच इंडिजिनस पीपलचं त्या ठिकाणी टिप्राचं पूर्ण हे दिसतं आणि या टिप्रातर्फे जवळपास 13 उमेदवार त्या ठिकाणी जिंकून आलेले आहे आणि टिप्रा एकूण आपण जर बघितलं तर विरोधी पक्षामध्ये दिसते, मोठा पक्ष म्हणून. तर टिप्राचे जे काही नेते आहेत प्रद्योत विक्रम माणिक्यदेव बर्मा हे त्या पक्षाचे प्रेसिडेंट आहेत, मुख्य आहेत आणि त्यांचा जो चिन्ह आहे तो अननस चिन्ह होतं आणि त्यांचा रेड आणि येलो फ्लॅग आडव्या याच्यामध्ये आपल्याला त्या ठिकाणी म्हणजे आपल्याला त्यांचा फ्लॅग आहे. अशा पद्धतीचं टिप्रा जी पार्टी आहे ती एक इंडिजिनस पीपलला रिप्रेझेंट करणारी एक पार्टी त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी बघू शकतो. तर एकूणच या ठिकाणी बीजेपी जरी आलेली आहे तरी अर्थातच मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी पक्षाचं खूप मोठा म्हणजे एक मोठा प्रदीर्घ काळ या त्रिपुरामध्ये राहिलेला आहे आणि त्रिपुरामध्ये माणिक सरकार एक फेमस व्यक्तिमत्व त्या ठिकाणी होतं आणि त्यांनी बराच काळ त्या ठिकाणी सरकार चालवलेलं होतं. अतिशय फेमस असलेलं ते मुख्यमंत्री होते आणि अतिशय म्हणजे कोणताही स्वतःचं वाहन नसलेले, रिक्षानं जात असलेले अशा पद्धतीचे मुख्यमंत्री म्हणून सगळीकडे माहिती असलेले मुख्यमंत्री होते. त्यानंतर आपण दुसरा जो राज्य आहे तो राज्य घेऊया मेघालय. मेघालयमध्ये जर आपण बघितलं तर मेघालयमध्ये एकूण ज्या पक्षांनी कंटेस्ट केलं त्याच्यामध्ये महत्त्वाचे जर पक्ष म्हटलं तर आपल्याला एकूण दिसतं की त्या ठिकाणी तृणमूल काँग्रेस असेल, त्या ठिकाणी एनपीपी जो पक्ष आहे तो अर्थातच नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी ही ज्यावेळेस बनली होती तर त्यावेळेस शरद पवार, त्यानंतर तारिक अनवर, त्यानंतर PS संगमा अशा काही मंडळींनी मिळून एनसीपीची स्थापना केली होती. त्यानंतर मेघालय जो भाग होता म्हणजे 7 कंट्रीज ज्या आहे, 7 स्टेट्स ज्या आहे, 7 सिस्टर स्टेट्स, तर याच्यामध्ये जर आपण बघितलं तर PS संगमांचा खूप मोठा रोल होता आणि PS संगमा त्या ठिकाणी आपलं राजकारण करत होते. नंतर त्यांच्यामध्ये मतभेद झाले आणि त्यांनी स्वतःची एक पार्टी काढली. त्या पार्टीचं नाव आहे नॅशनल पीपल्स पार्टी. नॅशनल पीपल्स पार्टी. आज नॅशनल पीपल्स पार्टीचे जर आपण बघितलं तर मेघालयमध्ये सरकार आहे ते त्यांचा जो मुलगा आहे PS संगमांचा कोनराड संगमा याने या पक्षाला राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळवून दिली. म्हणजे नुकत्याच झालेल्या इलेक्शनमध्ये ह्या पक्षाचं जे स्थान आहे ते राष्ट्रीय पक्ष म्हणून स्थान अबाधित झालेलं आहे, स्थापित झालेलं आहे असं या ठिकाणी झालेलं आहे. देशातली 9वी राष्ट्रीय पार्टी म्हणून तिला मान्यता मिळालेली आहे एनपीपीला. अशा पद्धतीनं एनपीपी ही देशातली राष्ट्रीय पार्टी बनलेली आहे. त्याच्या अगोदर AITMC ही सुद्धा राष्ट्रीय पार्टी झालेली होती. अशा पद्धतीनं राष्ट्रीय पक्ष असलेला AITMC, एनपीपी, BJP आणि INC या पक्षांनी या ठिकाणी स्वतःचे उमेदवार उभे केले होते. मेघालयमध्ये जर आपण एकूण बघितली परिस्थिती तर आपण या ठिकाणी बघू शकतो की तृणमूल काँग्रेसला या ठिकाणी 5 सीट मिळाल्या. त्यानंतर भारतीय जनता पार्टीला फक्त या ठिकाणी 2 सीट मिळाल्या. त्यामुळे भारतीय जनता पार्टीची किती म्हणजे या मेघालयमध्ये काय अवस्था आहे हे आपण समजू शकतो. म्हणजे देशामध्ये सरकार असलेल्या पक्षाची परिस्थिती जर आपण बघितली तर या पद्धतीची परिस्थिती आपल्याला एकूण या ठिकाणी दिसते. 2 सीट आहेत फक्त बीजेपीला. त्यानंतर हिल स्टेट ऑफ पीपल्स डेमोक्रेटिक पार्टीला 2 सीट आहेत. त्यानंतर इंडिपेंडंट या ठिकाणी 2 आहेत आणि नॅशनल इंडियन काँग्रेसला या ठिकाणी 5 सीट निवडून आल्या आहेत. सोबतच पीपल्स डेमोक्रेटिक फ्रंट जी आहे हिला या ठिकाणी 2 आणि युनायटेड डेमोक्रेटिक पार्टी हिला 11 सीट या ठिकाणी मिळालेल्या आहे. सोबतच व्हॉइस ऑफ द पीपल पार्टी या पार्टीचे 4 सीट निवडून आल्या आणि जी सत्ता काबीज जी करणारी पार्टी आहे, जी करणार आहे ती म्हणजे अर्थातच एनपीपी, तिला या ठिकाणी 26 सीट मिळालेल्या आहेत. त्यांना बहुमताला 60 पैकी 26 असल्यामुळे त्यांना बहुमताला 31 सीट पाहिजे आणि 31 सीटाला त्यांना 5 सीट कमी पडतील. 5 सीट ते कुठूनही म्हणजे AITMC असेल किंवा नॅशनल इंडियन काँग्रेस असेल किंवा एकूणच युनायटेड डेमोक्रेटिक पार्टी आहे, व्हॉइस पीपल्स ऑफ पार्टी आहे, यापैकी कुणाचंही त्यांना सपोर्ट घेऊन ते आपलं सरकार त्या ठिकाणी प्रस्थापित करू शकतात. अर्थातच यापूर्वीही एनपीपी सत्तेत असल्यामुळे मुख्यमंत्री स्वतः कोनराड संगमा असल्यामुळे त्यांना सोपं आहे. ते मुख्यमंत्री याही पुढे बनतील अशी या ठिकाणी आपल्याला पूर्ण चित्र दिसते. तिसरं जो एकूण आपण बघितलं तर मेघालयानंतर आपण जाऊयात अर्थात नागालँडकडे. नागालँडकडे जर आपण बघितलं तर नागालँडची परिस्थिती फारच जबरदस्त आहे असं म्हणायला काही हरकत नाही. नागालँडमध्ये पूर्ण जी इलेक्शन राहिलेलं आहे तर ते पूर्णतः
वेगळ्या पद्धतीचं एक इलेक्शन आहे. नागालँडमध्ये बीजेपीने फार या ठिकाणी जबरदस्त पद्धतीनं गेम केलेले आपल्याला या ठिकाणी दिसतात. त्यांनी आठवलेंना पण या ठिकाणी सोबत घेतलेलं दिसते. त्यांनी अनेक छोट्या मोठ्या पक्षांना या ठिकाणी सोबत घेतलेलं दिसते आणि त्याचा परिपाक म्हणून त्यांना कमीत कमी 12 सीट तरी या ठिकाणी मिळालेल्या आहेत. अर्थातच वैशिष्ट्य म्हणजे जनता दल युनायटेडला सुद्धा या ठिकाणी एक सीट मिळाली आहे. लोक जनशक्ती पार्टी रामविलास यांना सुद्धा या ठिकाणी दोन सीट मिळालेल्या आहेत आणि त्यासोबतच नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी जी आहे तिला सुद्धा या ठिकाणी 7 सीट मिळालेल्या आहेत आणि सोबतच सेकंड म्हणजे संगमांची जी पार्टी आहे परत नॅशनल पीपल्स पार्टी हिला सुद्धा या ठिकाणी 5 सीट मिळालेल्या आहेत. म्हणजे एकूण आपण जर बघितलं तर या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला 12, जनता दल युनायटेडला 1, लोक जनशक्ती पार्टी रामविलास यांना 2, नागा पीपल्स फ्रंट यांना 2, नॅशनल पीपल्स पार्टी यांना 5, नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी अर्थात एनसीपीला 7 आणि नॅशनलिस्ट डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टी या पार्टीला 25 सीट मिळालेल्या आहेत. ही जी पार्टी आपण जर बघितलं तर ही पार्टी जी आहे या पार्टीची जे अध्यक्ष आहेत ते आहे नेफ्यू रिओ हे या पक्षाचे मुख्य असून या पक्षाचे मुख्यमंत्री ते या ठिकाणी होते. तर या ठिकाणी जर आपण बघितलं नागालँडमध्ये तर नागालँडमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे 2 उमेदवार या ठिकाणी सुद्धा निवडून आलेले आहेत. तर हे एक वैशिष्ट्य आहे की रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार चक्क नागालँडमध्ये या ठिकाणी निवडून आले आहेत. तर 2 मतदारसंघातून ते उमेदवार निवडून आले आहेत. त्या दोन्ही मतदारसंघामध्ये जर आपण बघितलं तर एक मतदारसंघ आहे नोक्सेनमध्ये त्यांचा उमेदवार जो आहे तो 188 मतांनी निवडून आलेला आहे. या ठिकाणी डायरेक्ट दुसरा कोणता पक्ष नसला आयएनसीसी आणि एका पक्षाची यांची डायरेक्ट लढत होती. त्यानंतर आपण जर बघितलं तुयानसांगमध्ये त्यांना 400 मतांनी त्यांचा त्या ठिकाणी उमेदवार निवडून आला आहे. अर्थात या ठिकाणी आपण जर बघितलं तर अतिशय लहान मतदारसंघ आहे. 5,000-5,500 मतदानावर विनिंग सीट निवडून आलेली आहे. म्हणजे आपल्याकडे ज्या पद्धतीने आपण म्हणतो की नगर परिषदमध्ये साध्या नगर परिषदमध्ये म्हणजे महानगरपालिकांमध्ये सुद्धा मोठे मोठे वार्ड असतात. तर अतिशय लहान वार्ड असल्यासारखं या ठिकाणी हे मतदारसंघ होते आणि या मतदारसंघातून या ठिकाणी अशा पद्धतीने आपल्याला 5,500-6,000 हजारावर सीट निवडून आल्या आपल्याला या ठिकाणी दिसतात. तर या ठिकाणी जर आपण बघितलं नॅशनलिस्ट डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टी 25 सीट यांना या ठिकाणी मिळालेल्या आणि ते आपलं सरकार प्रस्थापित करतील असं या ठिकाणी एकूण दिसतं. भारतीय जनता पार्टीला या ठिकाणी 12 सीट आहेत आणि जर आपण बघितलं तर विरोधकांच्या जे पक्ष आहेत नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी असेल, एनपीपी असेल, त्यानंतर नागा पीपल्स फ्रंट, लोक जनशक्ती पार्टी आणि जनता दल युनायटेड यांनी सुद्धा या ठिकाणी आपले उमेदवार उभे केले आणि यांनी सुद्धा या ठिकाणी उमेदवार आपले निवडून आणलेले या ठिकाणी आपल्याला दिसतात. आपण जर एकूण या सगळ्या इलेक्शनचा जर भाग बघितला तर आपण या ठिकाणी आपण जर बघितलं तर आठवले गटांनी या ठिकाणी 2 सीट यांना मिळालेल्या आहेत. एकूण 7 ते 8 ठिकाणी यांनी उमेदवार आपले उभे केले होते आणि त्याच्यापैकी त्यांनी 2 सीट त्यांच्या निवडून आलेल्या आहेत. आता जर आपण एक विचार केला तर आठवले गटाचे जे काही उमेदवार निवडून आले तर हे एक चांगली गोष्ट आहे की या पद्धतीनं कमीत कमी निळ्या झेंड्याचे काही लोक त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला निवडून आलेले दिसतात. परंतु त्याच पद्धतीनं याचा परिणाम जो आहे एकूणच महाराष्ट्र असेल किंवा ज्या ठिकाणी आपले राज्य आहेत म्हणजे मध्य प्रदेश असेल, महाराष्ट्र असेल, त्यानंतर छत्तीसगड असेल, बिहार असेल, यूपी असेल या ठिकाणी सुद्धा या पद्धतीनं त्यांनी आपला वाटा मागावा आणि त्या ठिकाणी सुद्धा आपले उमेदवार उभे करून निळ्या पक्षाचे उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करायला काही हरकत नाही या ठिकाणी आपल्याला असं दिसतंय. एकूणच आपण जर बघितलं तर बीजेपीची काही फार चांगली परिस्थिती तिन्ही राज्यात म्हणजे जे निवडणूक झाले त्या ठिकाणी होती असं नाही. फक्त जर त्रिपुरामध्ये जर आपण सोडलं त्यांना तिथं 32 सीटमध्ये डायरेक्ट मेजॉरिटीमध्ये आहेत. 60 पैकी 31 पाहिजे होते 32 सीट निवडून आल्या. पण बाकी ठिकाणी जर आपण बघितलं तर फारसा काही प्रभावशाली असं इलेक्शन होतं त्यांच्यासाठी असं काही मला एकूण दिसत नाही. जर आपण असं बघितलं आंबेडकरी दृष्टिकोनातून जर आपण या इलेक्शनचा जर विचार केला तर एकूणच या ठिकाणी आंबेडकरी पक्ष पूर्णतः मिसिंग आपल्याला दिसतात या पूर्ण प्रक्रियेमध्ये. जर आपण जर म्हणतो की बरेचदा आपल्याकडे असं म्हटलं जातं की आपले फार गट तट आहे परंतु कोणत्याच गट तटाचे उमेदवार या ठिकाणी उभे असलेले आपल्याला एकूण दिसत नाहीत, कुठेच दिसत नाहीत. म्हणजे मी तुम्हाला जे काही आकडेवाऱ्या सांगितलं या ठिकाणी कुठेही दिसत नाही. फक्त यावेळी नागालँडमध्ये 2 सीट निवडून आल्या. पुढच्या वेळेस काय परिस्थिती असेल मला माहित नाही, परंतु यावेळेस आल्या ही एक आनंदाची गोष्ट आपल्याला काय म्हणायला काही हरकत नाही. याच पद्धतीने आपण पुढे बघितलं तर बहुजन समाज पार्टी हा या देशातला एक मोठा पक्ष आहे, राष्ट्रीय पक्ष म्हणून मानला जातो. परंतु बहुजन समाज पार्टीला या पूर्ण प्रक्रियेमध्ये कुठेही त्यांचे उमेदवार दिसत नाहीत, कुठेही त्यांचं वोटिंग पर्सेंटेज किंवा म्हणजे त्यांना मिळवायचं आहे किंवा या ठिकाणी उमेदवार उभे करायचे आहे राष्ट्रीय राजकारणामध्ये टिकून राहण्यासाठी त्यांना जे काही त्यांची जी मान्यता जाण्याची जी काही शक्यता सध्या दिसत आहे त्या प्रक्रियेमध्ये या छोट्या छोट्या राज्यांवर आपण कॉन्सन्ट्रेशन करून त्या ठिकाणी जर आपले 2-4 उमेदवार निवडून आले तर त्या ठिकाणी आपण आपली जी राष्ट्रीय पक्ष बनण्याची जी मान्यता आहे ती कायम ठेवू शकतो. एकूणच उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड जर सोडलं तर आता बीएसपीकडे फार मोठा काही
राज्य नाही आहेत अवेलेबल आणि त्यांना राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता टिकवायची असेल तर त्यांना कमीत कमी 4 राज्यामध्ये मान्यता मिळवावी लागेल आणि 4 राज्य नसल्यामुळे त्यांची परिस्थिती पुढच्या इलेक्शनपर्यंत कदाचित नॅशनल पार्टीचा दर्जा तो कमी होऊ शकतो. त्यामुळे त्यांना जर तो दर्जा टिकवायचा असेल तर ही जी छोटी छोटी राज्य असतात ही फार प्रभावशाली राज्य असतात. अतिशय जसं ज्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलं लहान लहान मतदारसंघ आहेत आणि लहान लहान मतदारसंघामध्ये निवडून येणं तेवढं सोपं होतं आणि अशा पद्धतीने जर त्यांनी त्या ठिकाणी राजकारण जर यशस्वी केलं म्हणजे प्रत्येक ठिकाणी 6% मतदान असेल किंवा 4% जागा असतील तर या ठिकाणी मिळणं सोपं आहे. म्हणजे 4% जागा म्हणजे त्या ठिकाणी 3 सीट जरी निवडून आल्या पूर्ण 60 पैकी 3 सीट तरी एकूण राजकारणामध्ये टिकून राहण्याची शक्यता जास्त असते. या पद्धतीनं आपल्याला राजकारण पुढे नेण्यासाठी गरज आहे की या पद्धतीनं राजकारण आपण केलं पाहिजे. बहुजन समाज पार्टी पूर्णपणे मिसिंग दिसते. त्यासोबतच जेवढे काही आंबेडकरी पक्ष असतील यांचं सुद्धा मोठं राजकारण या ठिकाणी आपल्याला झालेलं दिसत नाही. त्यामुळे एकूणच आपण बायपोल जर बघितलं तर बायपोलमध्ये कसब्यामध्ये जर आपण बघितलं तर रिपब्लिकन पक्षाचा कोणताच उमेदवार उभा नव्हता. एक फक्त प्रबुद्ध रिपब्लिकन पार्टी त्या ठिकाणी उभी होती आणि त्याला फक्त कसब्यामध्ये जर आपण बघितलं तर 51 मतं मिळाली. 51 मतं फक्त कसब्यामध्ये प्रबुद्ध रिपब्लिकन पक्षाला मिळालेली आहेत. म्हणजे त्यावरून आपण समजू शकतो आणि बाकी कोणत्याच पक्षाचे उमेदवार त्या ठिकाणी उभे नव्हते. जर आपण दुसरं बघितलं तर दुसरं जे चिंचवड मतदारसंघामध्ये बीएमपीने उमेदवार उभा केला होता. आझाद समाज पार्टी कांशीराम गड म्हणजे चंद्रशेखर यांची पार्टी त्यांनी सुद्धा उमेदवार उभा केला होता त्या ठिकाणी आणि बहुजन भारत पार्टी म्हणून एक पार्टी आहे त्या पार्टीने सुद्धा आपले उमेदवार उभे केले होते. परंतु या ठिकाणी जर आपण बघितलं तर त्यांची सुद्धा अतिशय दयनीय अवस्था त्या ठिकाणी आपल्याला दिसते. एकूणच बीएमपीला म्हणजे बहुजन मुक्ती पार्टीला जर आपण बघितलं तर त्या ठिकाणी 119 मतदान म्हणजे 92 मतदान पडलं बहुजन मुक्ती पार्टीला. 92 मतदान फक्त त्या ठिकाणी पडलेलं दिसतं आपल्याला आणि आझाद समाज पार्टीला 164. त्यानंतर बहुजन भारत पार्टीला 119 म्हणजे आझाद समाज पार्टी 164, 119 बहुजन भारत पार्टी आणि बहुजन मुक्ती पार्टी 92. अशा पद्धतीनं यांना इलेक्शनमध्ये आपलं मतदान मिळालं आहे. त्यामुळे म्हणजे एकूणच आपल्याला राजकारण करायचं परंतु कशासाठी करायचं आणि त्यातून काय हासिल करायचं याची सुद्धा आपल्याला गणितं आखली गेली पाहिजे. आपल्याला इलेक्शन लढत असताना आपण जो काही दृष्टिकोन ठेवतो आणि ज्या पद्धतीनं आपलं मास मुवमेंट राबवायला पाहिजे त्या पद्धतीनं आपण जोपर्यंत राबवत नाही तोपर्यंत आपण मासमध्ये आपल्याला मतदान खेचता येणार नाही. अर्थातच आपण लोकांमध्ये लोकप्रिय असणं नसणं हा भाग नंतरचा, परंतु त्यापूर्वी आपण लोकांच्या समस्येवर काम करणं आवश्यक आहे. लोकांच्या जगण्या मरण्याच्या प्रश्नाला हात घालणं आवश्यक आहे. लोकांच्या रोजगाराचे प्रश्न असतील, लोकांच्या बेरोजगारीचे प्रश्न असतील, लोकांच्या एकूणच आर्थिक प्रश्न असतील, जीवनमानाचे प्रश्न असतील, या प्रश्नावर जोपर्यंत आपण काम करणार नाही तोपर्यंत आपण मासमध्ये जनतेमध्ये त्या पद्धतीनं आपला प्रभाव टाकू शकणार नाही की लोक आपल्यासाठी मतदान करण्याला बाहेर पडतील आणि आपल्याला मतदान करतील. आणि आपल्याला जर मतदान करून घ्यायचं असेल तर अर्थातच आपण त्यांच्या मनामध्ये त्यांच्या कामामध्ये आपली इन्व्हॉल्वमेंट असली पाहिजे. त्यांच्यासाठी आपण सदैव तत्पर असणं आवश्यक आहे. उमेदवार नेहमी हा मतदाराच्या तोंडासमोर असला पाहिजे तरच तो उमेदवार निवडून येण्याचे चान्सेस जास्तीत जास्त असते, शक्यता जास्तीत जास्त असते. अर्थातच लोकांच्या प्रत्येक समस्येवर काम करण्याची एक यंत्रणा आपल्याला डेव्हलप करावं लागेल. सध्याच्या या डिजिटल युगामध्ये बऱ्याच गोष्टी करण्यासारख्या आहेत, त्या पद्धतीनं आपण राबवणं आवश्यक आहे. या इलेक्शनमध्ये जर आपण बघितलं तर स्वतः म्हणजे अजित पवार यांचा सुद्धा रेकॉर्डेड कॉल हा प्रत्येक म्हणजे मतदाराला गेलेला आहे. त्यानंतर नाना काटेंचा प्रत्येक कॉल हा प्रत्येक मतदाराला हा कॉल गेलेला आहे, प्रत्येक कॉल गेलेला आहे आणि त्या कॉलवर ते स्वतः बोललेत. अशा पद्धतीनं ही कॅम्पेनिंग या ठिकाणी केलेली आहे. अशा पद्धतीचं कॅम्पेनिंग मध्ये अजूनही आंबेडकरी पक्ष असतील किंवा एकूणच आपण फार मागे आहोत. बाकीचं जे काही डिजिटल मार्केटिंग आहे या मार्केटिंगमध्ये सुद्धा आपण फार मागे आहोत. मॅनेजमेंटमध्ये सुद्धा आपण फार मागे आहोत आणि या गोष्टींसाठी आपल्याला ती यंत्रणा उभारणं आवश्यक आहे. आणि ती यंत्रणा जोपर्यंत आपण उभारणार नाही तोपर्यंत यश आपल्याला मिळणं तेवढंसं कठीण राहील. परंतु हे मिळणारच नाही असं नाही आहे, कारण आपण बरेचदा यशस्वी झालो. अनेक जर आपण बघितलं तर राजकारणामध्ये आंबेडकरी पक्षांना खूप चांगले दिवस होते, चांगले मतदान त्यांना मिळालेले आहेत आणि भविष्यात पण मिळतील. परंतु आपल्याला यंत्रणेवर काम करावं लागेल आणि काही टार्गेट ठेवून काम करावं लागेल. आणि येत्या काळामध्ये ज्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलं की छोटे जे पक्ष आहेत छोट्या राज्यामध्ये त्यांनी काम केलं, ज्याच्यामध्ये आपण जर बघितलं म्हणजे एनपीपी असेल, त्यानंतर सेकंड एनपीपी नंतर जर आपण बघितलं तर म्हणजे एनपीपी म्हणजे नॅशनल पीपल्स पार्टी, पीआय संगमाचा जो मुलगा आहे कोनराड संगमा याची ती पार्टी आहे आणि त्याने त्या पार्टीला राष्ट्रीय पार्टी बनवलेलं आहे. आपण जर दुसरं उदाहरण बघितलं तर एआयटीएमसीने जर आपण बघितलं तर पश्चिम बंगाल सोडलं तर त्यांनी
मणिपूर असतील, त्यानंतर मेघालय असेल, त्यानंतर त्यांनी त्रिपुरा असेल, ही जी काही छोटी छोटी राज्य आहे इकडे कॉन्सन्ट्रेट केलं आणि तिथली 3 राज्य त्यांनी कॅप्चर केली आणि राष्ट्रीय पार्टी म्हणून दर्जा मिळवला. आपण जर आपचं उदाहरण बघितलं तर आपने सुद्धा याच पद्धतीने आपलं राजकारण केलेलं दिसतं. आपने सुद्धा जर बघितलं तर दिल्ली असेल, पंजाब ही राज्य सोडली तर गोव्यासारखं छोटं राज्य असेल, अशा पद्धतीनं त्यांनी ते कॅप्चर करून स्वतःचं राजकारण सक्सेस केलेलं आपल्याला त्या ठिकाणी दिसतं. अशा पद्धतीनं आप सुद्धा नॅशनल पार्टी झालेली आहे. भविष्यात आपण जर बघितलं तर या ठिकाणी म्हणजे बीएसपी ही एक नॅशनल पार्टी म्हणून काम करत होती किंवा काम करत आहे, परंतु नॅशनल पार्टीला या ठिकाणी अशा पद्धतीनं प्रभाव पाळता नाही आला आणि त्यांनी ठरवून काही राज्यांमध्ये आपल्याला मान्यता मिळवून घेणं आवश्यक आहे याच्यावर त्यांनी अजून तेवढ्या पद्धतीनं सिरियसली विचार केलेला आहे की नाही मला माहीत नाही, पण त्यांनी करणं आवश्यक आहे असं एकूण मला दिसतं. त्यासोबतच ज्या पक्षांना, आंबेडकरी पक्षांना या पद्धतीनं आपल्याला जर राष्ट्रीय राजकारणामध्ये जायचं असेल तर या पद्धतीनं छोटे छोटे राज्य जे असतील या छोट्या छोट्या राज्यांवर कॉन्सन्ट्रेट करणं आवश्यक आहे, सोपं आहे असं मला एकूण दिसते. म्हणजे महाराष्ट्रामध्ये जर आपल्याला दर्जा मिळवायचा असेल तर 6% मतदान असेल किंवा 2% सीट्स असतील तर 2% सीट्स निवडून आणणं फार अवघड असतं. म्हणजे जवळपास आपल्याला 6 ते 7 सीट निवडून आणावं लागतील तेव्हा आपल्या 2% सीट होतील. हा एक मोठा भाग आहे आणि त्यामुळे आपल्याला जर राजकारणामध्ये आपल्या पक्षांना टिकवायचं असेल तर या पद्धतीनं एक यंत्रणा उभारणं आवश्यक आहे आणि त्या पद्धतीनं आपण काम करणं आवश्यक आहे. एकूणच कोणतंही राज्य, कोणतंही इलेक्शन हे आपण कंटेस्ट जर करत राहिलो तर अर्थातच आपल्यामध्ये एक विश्वास निर्माण होईल आणि या विश्वासातूनच आपण भविष्याच्या रणनीतिक आणि आपल्या चुका ज्या काही होत असतील या आपण नोटिफाय करायला शिकू आणि त्यातून रेक्टिफाय केल्यानंतर आपण यशस्वीतेकडे वाटचाल करू शकतो असं मला एकूण वाटतं. आणि भविष्यात सुद्धा आपलं जे आंबेडकरी राजकारण हे टिकण्यासाठी आपल्याला काम करावं लागेल असं या ठिकाणी मला दिसतं. एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो. जय भीम.